Sudesh Jadhav, Amruta Kumbhar. Yes, are you there? Okay. You are able to see my screen? Okay, good. Now, the person Ashwini आणि सत्यम काशीकर आहे कुणी? Are you able to see my screen? Okay. So, आजचं जस्ट आपलं एक फर्स्ट लेक्चर आहे बरोबर. आय एम अथर्व शिंदे हु इज वर्किंग इन प्रोॲज्युअर सिन्स 4 year. Okay. From since I am working from 2022 till 2026. Okay. जसं की आता तुम्हाला माझं समजलं काय मी ऍक्च्युली काय काम करतो प्रोयाजर मध्ये आहे राईट आणि ऑन द रोल ऑफ द ML इंजिनियर. सो लेट्स स्टार्ट. ओके. You are opting for the IoT and robotics, right? Which college you are from? All of you. Amruta Kumbhar. Which college you are from? New Satara. Okay, Siddharth and New Satara, right? Okay, fine. ठीक आहे. साक्षी बेलकर काय म्हणता? Okay. So we will start the session right now. Okay. Which will be the introduction. So I guess सर्वजण तुम्ही डिप्लोमा सेकंड इयरला असाल बरोबर. आता थर्ड इयरला जाण्याचं झालंच तुम्ही. आता तुमच्या AI अँड रोबोटिक्स मध्ये सगळ्यात जी मेन गोष्ट जी आहे ती आहे तुमची पायथॉन, राईट? सो ही जी आहे पायथॉन आहे ती आज आपण शिकणार आहे. आज त्याचं एक इंट्रोडक्शन होईल, इंट्रोडक्शन सेशन होईल. जसा की मला सिलेबस आलेला आहे राईट तुमच्या प्रोॲज्युअर कंपनी जी आहे त्याच्याकडून मला जो सिलेबस आलाय त्या सिलेबस नेच मी तुम्हाला घेणार आहे तुमचं. सो लेट्स गेट स्टार्ट विथ द पायथॉन. पायथॉनची हिस्ट्री जी आहे आपण जी समजणार आहे. ठीक आहे. आता एक पायथॉन आहे राईट. पायथॉन ही एक अशी लँग्वेज आहे जी की सिम्पल आहे, समजण्यासाठी सिम्पल आहे. जसे की जावा वगैरे जे आहे मल्टिपल लँग्वेजेस बरोबर, ते जर आपण म्हणू की कॉम्प्लेक्स साईट लँग्वेज आहे. आणि ही पायथॉन आपण का प्रेफर करतो? तुमचे जे AI रोबोटिक्स वगैरे जे आहेत बरोबर, त्याच्यामध्ये आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे काही गोष्टी, तो स्वतःहून थिंक करता आला पाहिजे त्याला. मग हे जे थिंकिंग मेकॅनिझम जे आहे हे आपण फक्त आणि फक्त कुठल्या लँग्वेज मध्ये करतोय सध्या? पायथॉन मध्ये. म्हणजे असं आहे का दुसऱ्या लँग्वेज मध्ये आपल्याला करता येणार नाहीये? असं पण नाही, आपण दुसऱ्या लँग्वेज मध्ये करू शकतो, बट कॉम्प्लेक्सिटी जी आहे कॉम्प्लेक्सिटी ही खूप हाय होऊन जाते. कशामध्ये हाय होती? इन युअर वेल इन युअर other languages like Java, like Python, like Rust, Ruby and Rails, etc. Okay. So we are going to learn about something which is you also don't know, the Python. पायथॉनचं जी काही हिस्ट्री आहे आपण गुगलला जर सर्च केलं राईट, गुगलला सर्च केल्यावरती तुम्हाला पायथॉनची हिस्ट्री तुम्हाला कशी दिसते बघा. आणि मी काही त्याच्यामध्ये एक असे पॉईंट टाकणार आहे की जे काही तुम्हाला पण माहित नाही आणि गुगलवरती पण तुम्हाला भेटणार नाहीये. बघा, पायथॉन वॉज कन्व्हेज्ड इन द लेट 1980s. ठीक आहे. जो कोण होता गॉल्डो वॉन रसम त्यांनी काही बनवलेली आहे. बट आता एवढं लक्षात ठेवायचं की तुमची जी लँग्वेज जी आहे पायथॉन, ही लँग्वेज तुमची आली कधी? 1995 मध्ये.
इथं काय मेन्शन केलंय 1980s मध्ये त्यांनी काही बनवण्याचा प्रयत्न चालू होता, बनवली. त्याच्यानंतर मग पुढे जे रोल आउट झालं, फर्स्ट रिलीज जे झालं ते झालं कधी 1990. पायथॉन 1 इज 1994. ते पण एक आपण असं म्हणू की व्हर्जन जे आहे ते काय कसं व्हर्जन होतं ते एक बग्स, म्हणजे जसं की अनस्टेबल व्हर्जन, लॅग येतो. माहिती तुमच्या मोबाईल मध्ये काय होतं, काय होतं तुमच्या मोबाईल मध्ये हँग होतात, माहिती मोबाईल हँग होणे. त्याच्यानंतर सपोज की एखादं सॉफ्टवेअर अपडेट आलं त्याच्यानंतर काय होतं रे, ऍक्च्युअल ते चांगलं चालायला लागतं. मग हे जे काय आहे हे रिडक्शन वगैरे 1994, आणि नंतर जे फायनल रिलीज जे झालं, जे स्टेबल रिलीज आपण ज्याला म्हणू, ते स्टेबल रिलीज झालं तुमचं 1995 मध्ये. बट आता हे लक्षात ठेवा की तुमची जी पायथॉन जी आहे लँग्वेज, ठीक आहे, पायथॉन ही स्पेसिफिकली कशासाठी आपण डेव्हलप करतो म्हणजे बनवतो, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जर ऍप्लिकेशन्स बनवायचे ती कुठे कुठे वर्क करू शकतात, हिस्ट्री त्याची कशी होती ते आपण एकदा बघूया. सो लेट सपोज आता ही जी तुमची पायथॉन आहे, राईट, पायथॉन बनवली कोणी, त्याचं नाव काय होतं, रसम, गायडो वॅन रसम. आता याचं काय काम, त्यांनी का बनवली, काय गरज पडली यांना की बाबा असली लँग्वेज बनवायला लागली त्यांना. काय गरज पडली की पायथॉन जी आहे ती बनवण्याचा त्यांना गरज पडली ह्या रसमला. आता इन 1980s त्या टायमाला एवढ्या काय लँग्वेज नव्हत्या. लँग्वेज कुठल्या कुठल्या होत्या, सिम्पली लँग्वेज होत्या, एक होती मोका, ठीक आहे, दुसरी तुमची होती सी आणि सीपीपी, आणि नेक्स्ट जी होती तुमची, ती जी होती तुमची नॉर्मल, ती बायनरी कोडेड लँग्वेज आपण ज्याला म्हणू, कोडेड लँग्वेज. आणि आता तुम्ही आय गेस एक शिकणार आहे MIC मध्ये, मायक्रो प्रोसेसर मध्ये तुम्ही एक लँग्वेज शिकणार आहे, तिचं नाव मला आता लक्षात येत नाही. बट ह्याच काही 3 ते 4 लँग्वेजेस होत्या तेवढ्या त्या टाइमला यूज होत होत्या. लेट्स सपोज की तुम्हाला जर ऍप्लिकेशन बनवायचं आहे, जर ऍप्लिकेशन बनवायचं असेल तर तुम्हाला जवळपास 5 ते 6 वर्ष एक सिंगल ऍप्लिकेशन बनवायला लागत होते. तर आता त्यांनी काय केलं की आता लेट्स सपोज की ही जी मोका लँग्वेज आहे, राईट, मोकाला काय केलं, पुढे कंटिन्यू केलं कोणी, ऑदर डेव्हलपर्सने, जसं की त्यांचं नाव होतं काय, जेम्स गॉसलिन वगैरे होतं, राईट. जेम्स गॉसलिन, कोणाला पुढे घेतलं त्यांनी, हे मोका लँग्वेजला पुढे घेतलं. बट आता आपलं पायथॉनचं आहे, सो पायथॉनला कोणी पुढे घेतलं, सीपीपीनी. म्हणजे तुमची जी लँग्वेज जी बनलेली आहे, जी पायथॉन जी वर्क होते, ते कुठल्या आर्किटेक्चर वरती वर्क होते, ऍक्च्युअल सीसीपीपीच्या आर्किटेक्चर वरती वर्क होते. क्लिअर आहे का अश्विनी, सृष्टी और तेजश्री कांबळे, आवाज येतोय ना, क्लिअर होत्या त्या गोष्टी. तुमची जी लँग्वेज आहे ती कोणत्यावरती, कुठल्या लँग्वेज वरती बेस्ड होती, ती होती सी आणि सीपीपी मध्ये, ठीक आहे. आता याच्यावरती जर तुम्हाला शो करायचं झालं तर मी तुम्हाला काय करू शकतो, एक जावा स्क्रिप्ट म्हणून एक लँग्वेज आहे, ती एक पब्लिकली ओपन लँग्वेज आहे, जसे की त्याचा जो सोर्स कोड आहे तो पब्लिकली ओपन आहे. म्हणजे याच्या आधीच्या ज्या काही लँग्वेजेस होत्या, राईट, त्या सगळ्या ज्या लँग्वेजेस आहे, सगळ्या आपण इन द सेन्स म्हणून की 90% ज्या लँग्वेजेस आहेत ह्या बेस्ड आहे तुमच्या सी आणि सीपीपी वर. आणि जावा वगैरे जे आहे त्याच्यामुळे जेम्स गॉसलिन मी इथं टाकलं नाव. जावा ही जी लँग्वेज आहे ही जेम्स गॉसलिन, सॉरी, मोकावरती बनलेली, त्याच्यामुळे आपण याला काय करूया, रिडक्ट करूया. मग मेन लँग्वेज तुमची कोणती, सी आणि सीपीपी तुमची काय झाली, पायथॉन बनली. क्लिअर आहे. आणि त्याला कोणी बनवलं, गायडो वॅन रसमने. क्लिअर आहे पॉइंट, येस ऑर नो. ओके, सो पुढे जाऊया. आता पायथॉन तुमची बनली, राईट, पायथॉनचं व्हर्जन 1 जे आलं,
काय पायथॉनचं व्हर्जन 1 जे आलं ते आलं तुमचं कधी 1994 मध्ये आणि स्टेबल रिलीज झालं 1995 मध्ये. 1994 1994 अँड स्टेबल कधी रिलीज झालं 1995 मध्ये. म्हणजे आपण असं समजून चालायचं की जे व्हर्जन 1 जे आहे ते आलंय कधी, पब्लिश कधी झाले 1995 मध्ये. बिकॉज लॅग किंवा हँग होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत बरोबर, त्या तुम्ही कधी प्रेफर नाही करत जेव्हा ते स्टेबल होतात. जसं की आयफोन आहे बरोबर, आयफोन का प्रेफर करता तुम्ही ॲज कम्पेअर टू अँड्रॉइड का? कारण की काही वर्षानंतर तो हँग व्हायला लागतो. पण ॲपल असं आहे का? नाही. मग सेम तसंच, मग त्याच्यामुळे तुम्ही काय करता, स्टेबल व्हर्जन कधी पण बघता. त्याच्यामुळं आपण असं म्हणून चालायचं की पायथॉनचं व्हर्जन 1 जे आहे ते कधी आले 1994 मध्ये. पण इथं पायथॉनच्या हिस्ट्रीमध्ये कधी काय काय सांगते 1994 आहे का. काही गोष्टी ज्या आहेत त्या इन जनरल काय केलेलं आहे, गुगलनी इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केलाय. गुगल काय करतं, त्याच्याकडे जो डेटा आहे तोच त्याला शो करण्याचा प्रयत्न करतं, राईट. पण आपण जे काय आहे बरोबर, ते जेव्हा बनवलं होतं त्यांनी, जेव्हा काय इंटिग्रेशन जे आहे ते कम्प्लीट जेव्हा तुम्ही स्टडी कराल त्या टायमाला तुम्हाला असं समजेल की तुमचं जे मेन व्हर्जन जे आहे हे आलंय कधी 1995 मध्ये. ठीक आहे. असं पुढे जाऊया अजून याच्या पुढे पण. याच्या पुढे काय जायचं आता, पायथॉन मध्ये आर्किटेक्चर सगळं सीपीपीच आहे बरोबर. त्याच्यामुळे जो तुमचा सोर्स कोड आहे तो फास्ट आहे. त्याचे ऍडव्हान्टेजेस बघा काय काय. लेट्स सपोज की तुम्हाला जर रन करायचा एखादा कोड बरोबर, तो ऑटोमॅटिक रन होऊ शकतो. ऑटोमॅटिक इन द सेन्स कसा, त्याचे जे एरर आहे ते एरर पण लगेच तो फाइंड करतो, रन पण फास्टली होतो, राईट. फक्त एक त्याचा एक ड्रॉबॅक आहे की जी सीपीपी ची ॲरे कॉन्सेप्ट आहे, कुठली ॲरे, आणि याला आपण असं म्हणू की मेन्शन करू की ड्रॉबॅक्स. ड्रॉबॅक्स काय त्याचे, जी ॲरे कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट अँड युअर पॉइंटर कॉन्सेप्ट is not added. Which concept is not added? ड्रॉबॅक्स आहे एक आहे तुमचे ॲरे. पायथॉन मध्ये जे ॲरे आपण म्हणतो, राईट. व्हॉट इज ॲरे? ॲरे इज अ कलेक्शन ऑफ एंटिटीज. वी कॅन से ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप. तुम्ही म्हणता, आपण नाही म्हणणार असं काही. आपण म्हणणार ॲरे इज अ कलेक्शन ऑफ एंटिटीज. ठीक आहे. सो इथे जे आहे ॲरे इज अ कॉन्सेप्ट, अँड ॲरे कॉन्सेप्ट आणि पॉइंटर कॉन्सेप्टला याला काय केलं, निग्लेक्ट करून टाकलं त्यांनी, काढून टाकलं. मग सिम्पली काय केलं, तुमचा जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड जसा चालतो आता, सोर्स कोड कसा चालणार मग आता बघा. सिम्पली आपण काय करत होतो, सीपीपी मध्ये इंट ए इक्वल्स टू 10 आणि पुढे सेमीकोलन लावत होतो, राईट. आता ह्याच गोष्टीला त्याने काय केलं, बायपास केलं विथ द हेल्प ऑफ बायफर्गेशन. आता हे जे आहे याला काय केलं त्याने, रिप्लेस केलं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला सिम्पली काय केलं, यस सुप्रिया यू कॅन. सो आता हा जो सिंटॅक्स आहे याला काढलं इन पायथॉन युझिंग सिंपल ए इक्वल्स टू 10. इथं तुम्हाला सेमीकोलन देण्याची गरज नाही, काहीही देण्याची गरज नाहीये तुम्हाला इथे. का देण्याची गरज नाहीये? ऑब्विसली पायथॉन काय करतं, याला रीड केलं राईट, तो डायरेक्ट काय करतं, त्याच्या बॅक एंडला जातं. बॅक एंड म्हणजे काय, तुमचं जसं ब्रेन आहे राईट, ब्रेनमध्ये ते प्रोसेसिंग करणार आहे, जसं की त्याचं कंपायलर. कंपायलरमध्ये तो प्रोसेस करणार आहे, किंवा इथं गेलो मी, आता हे सिमिलॅरिटी कुठं दिसतीये बाबा, हा न्यूमेरिकल आहे, नंबर डेटा टाइप आहे, तर ऑब्विसली मग त्याने काय केलं, बॅक एंडला गेला आणि त्याला इंटिजर कन्सिडर करून टाकला त्याने. बट डेव्हलपरचा जो हेडॅक आहे, डेव्हलपरचा जो हेडॅक आहे तो त्याने काय केला, कमी केला. याला आपण म्हणू की बायफर्गेशन मेथड. काय म्हणणार याला, बायफर्गेशन मेथड.
ठीक आहे. सो याने काय केलं त्यांनी, एक सिंटॅक्स तुम्ही दाखवा आणि दुसरा सिंटॅक्स तो काय करणार आहे, ऑब्विसली यूज करणार आहे. साजिद तांबोळी बोलू शकतोस. ठीक आहे. सो अशा काही गोष्टी आहेत ते जे काही पायथॉनने काय केलंय, बॅकएंडला यूज केलंय, म्हणजे बाकी बाहेर आतमध्ये जो विचार करतो तो राईट, तो असा विचार करतो की बाबा ए इक्वल्स टू 10 जर असेल तर मी काय करणार आहे, कॅन यू रिपीट सर? ओके अर्जुन, आय विल रिपीट इट. पायथॉन ला जे बनवलंय राईट, काहीतरी त्याला आर्किटेक्चर लागलं मागे. जसं की बघा तुम्ही घर बनवता, घराला काय लागतं, सिमेंट लागतं बरोबर, विटा लागतात. मग हे जे विटा ते आहेत, हे काय आहे तुमच्या सी आणि सीपीपीचं आर्किटेक्चर. ठीक आहे. मग ह्या सी आणि सीपीपीचं जे आर्किटेक्चर जे आहे, त्याला काय केलं, ह्या पायथॉनचा जो कोण होता काय गायडो वॅन रसम, त्याने काय केलं, यूज केलं. आणि सिम्पली काय केलं त्याने, एक अशी लँग्वेज बनवली जिथं की सीपीपीचा जो सिंटॅक्स आहे, आता ब्रेन आहे बरोबर, तुम्ही आता विटा वगैरे ते बनवलं बरोबर. सिम्पली आता तुम्ही बघा, लेट सपोज की तुम्हाला घर पाडायचं असेल, घर कसं पाडणार तुम्ही, तुम्हाला ते विटा वगैरे ते उद्ध्वस्त करायलाच लागेल. म्हणजे काय तुमच्या ब्रेन मध्ये काय, ब्रेन मध्ये डेटा कोणता आहे तुमचा, हा इंट ए इक्वल्स टू 10 विथ सेमिकॉलन. का, कारण की सीपीपीचं जे सिंटॅक्स होते किंवा सीपीपीचं जे आर्किटेक्चर आहे, हे कशावरती बेस्ड आहे, ह्या गोष्टीवरती बेस्ड आहे. राईट. सो सिम्पली पायथॉन काय करतंय बाबा, लिंक करण्याचं काम करतं. हे ए इक्वल्स टू 10 आपण इथं पायथॉन मध्ये टाकलं राईट, तो ब्रेन कडे ट्रान्सफर करणार आहे की नाही. जसं की आता मी बोलतोय बरोबर, ते कुठून येते, ब्रेन बसूनच येते. मग सेम तसंच पायथॉन हे जे आहे, हे पायथॉनला काय करायचंय, इकडे ट्रान्सफर करायचं ना ब्रेन मध्ये. सो ब्रेन मध्ये त्यांनी ट्रान्सफर केलं, ब्रेन मध्ये आता याने काय केलं, असा ए इक्वल्स टू 10 दिलं टाकून. ए इक्वल्स टू 10 टाकल्यानंतर सिम्पली त्याने काय करणार आहे, तो क्रॉस व्हेरीफाय करणार की बाबा हा हे जे आहे, हे जे न्यूमेरिकल आहे, हे ह्या सिंटॅक्सला मॅच होतंय, दॅट मीन्स दिस इज अ राईट सिंटॅक्स. का, कारण की पायथॉन मध्ये आपण स्पेसिफाय केलेलं असतं की हे बायफर्गेशन मेथड जी आहे ही काय काम करते, हे हेच काम करते की ए इक्वल्स टू 10 जे आहे आपल्याकडे हे आहे, याला फक्त क्रॉस व्हेरीफाय करा विथ द इंट. त्याच्यानंतर तुम्ही लेट्स सपोज की एखादा आता असं टाकलं, टाईप टाइप ऑफ ए इक्वल्स टू 10, सॉरी टाइप ऑफ ए जेव्हा टाकाल तेव्हा ते काय म्हणतं, इंटिजर स्लॅश नंबर पण कधी कधी सांगतो. अर्जुन क्लिअर आहे? येस, यू कॅन पिंग दॅट. ठीक आहे. मग ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या की हिस्ट्रीमध्ये आहे बरोबर. आणि जर अजून आपल्याला इन डेप्थ जायचं असेल तर ऑब्विसली डोक्याच्या वरून जाणाऱ्या गोष्टी आहेत. आता पण थोड्याफार तुमच्या ज्या आहेत गोष्टी त्या डोक्याच्या वरून गेलेल्याच असणार, कारण की बायफर्गेशन मेथड ही जी आहे तुम्हाला ती पायथॉन मध्ये तुम्हाला कुठंच दिसणार नाहीये. इन हिस्ट्री दे वर युझिंग दॅट. क्लिअर आहे?
ठीक आहे. VS कोडला जाऊन काय करूया आपण, याला टेस्ट करूया एकदा. तुमचं VS कोड काय असं दिसणार नाहीये, राईट. याच्यामध्ये काही ट्रिक्स केलेले मी, सो त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगळा काय आपण म्हणू वेगळं काही दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला, म्हणजे थीम वेगळी दिसेल, आयकॉन्स वेगळे दिसतील, जसे की ते तुमच्या याच्यामध्ये दिसणार नाही. एक तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय हे. सिम्पली आपण काय करूया इथे, इंडेक्स डॉट पाय. आता बघा, तुम्हाला जी फाईल आहे, राईट, फाईल पण क्रिएट कशी करायची, इंडेक्स डॉट पाय नावाने. कुठल्या नावाने करणार आहे, इंडेक्स डॉट पाय. इंडेक्स is index main file, that is called as a main file, that's why I'm putting it at index dot py. Dot py is an extension काय काम करतं, ते रिकॉग्नाइज करतं की बाबा तुमच्या फाईलचा टाईप कुठला आहे. आता मी डॉट पाय केलं, दॅट मीन्स कुठली फाईल आहे, पायथॉनची. त्याच्यामुळे बघा पायथॉनचा लोगो आला इथे, असा लोगो तुम्हाला नाही दिसणार तिथे जोपर्यंत ट्रिक्स करत नाही तुम्ही त्यापर्यंत. सो सिम्पली आता इथं आपण काय करूया, रन करूया याला, प्रिंट. ठीक आहे, हॅलो वर्ल्ड, असं एकदा रन करून बघूया आपण. ठीक आहे, जस्ट होल्ड ऑन. रन करायचं आपण याला कोडला, जस्ट वेट. सिम्पली टर्मिनलला जायचं. ठीक आहे, टर्मिनलला जायचं, काय करायचं, पायथॉन इंडेक्स डॉट पाय. इथं बघा हॅलो वर्ल्डचं प्रिंट झालेलं आहे, बरोबर. तर सिम्पली मी काय करतो, याला आपण रिमूव्ह करूया. ठीक आहे, आणि याला एकदा रन करून बघूया. तर म्हणजे जर ब्रॅकेट नाही दिले तर काय होतं, याच्याकडे पण पाहिलं पाहिजे. व्हॉट इट सेज, प्रिंट हॅलो वर्ल्ड इंडेक्स लाईन 1 मिसिंग पॅरेंथेसिस इन द कॉल प्रिंट. डिड यू मीन प्रिंट. म्हणजे काय, प्रिंट एक फंक्शन आहे, बरोबर. आणि हे फंक्शन जे आहे ते ब्रॅकेट मध्येच द्यायला पाहिजे तुम्ही, काय ब्रॅकेट मध्येच असं द्यायला पाहिजे, अदरवाइज इट विल बी नॉट व्हॅलिड स्टेटमेंट. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण काय करूया, याच्यामध्ये पण a इक्वल्स टू 10 घेऊया. ठीक आहे, आणि सिम्पली याला काय करूया, प्रिंट ए करूया. ठीक आहे, आता काय केलं मी, तर प्रिंट ए केलं, a इक्वल्स टू 10 प्रिंट ए. व्हॉट इज दिस, 10. आता बघा इथं नीट क्रॉस व्हेरीफाय करायचं. ठीक आहे, इथं काय आलंय, 10 आलंय. आता सिम्पली मी फक्त काय करणार आहे, टाईप TYPE टाईप टाईप ऑफ ए काय. सो टाईप ऑफ ए काय मेन्शन केलंय, इंटीजर, राईट. मी तर पॉइंट दिला, 23 केलं, काय यायला पाहिजे आउटपुट, साक्षी कदम. आउटपुट काय यायला पाहिजे इथे, यस. आता इथे 10.23 येईल, पण मी इथे टाईप केलेलं आहे, बरोबर. म्हणजे त्याचा काय डेटा टाईप येईल. डेटा टाईप कुठला आहे आता 10चा, एचा डेटा टाईप काय आहे, डेटा टाईप. आय एम आस्किंग डेटा टाईप म्हणजे काय, इंटीजर, फ्लोट, डबल. बघा आता इथं काय येईल तुमचं, फ्लोट आलेला आहे, का मी पॉइंट दिलाय, राईट. पॉइंट दिल्यावरती काय होतं तुमचं, फ्लोट येतं. 10 मी दिलाय, 10 इज युअर इंटीजर, बरोबर. 10 काय हा तुमचा इंटीजर आहे.
10 ला मी सिम्पली काय केलं, डबल कोट लावले फक्त. मागून पुढून काय केलं, फक्त डबल कोट लावले. आता काय यायला पाहिजे रे? सृष्टी जोगळे. यश, सृष्टी, आवाज येतोय का? अदरवाईज तुमची अटेंडन्स रेकॉर्ड केली जाणार नाही बरं का. एवढं लक्षात ठेवा, जर मला रिप्लाय नाही आला तुमच्याकडून तर अटेंडन्स रेकॉर्ड होणार नाहीये. अमृता कुंभार, आवाज येतोय? आता इथं आउटपुट काय यायला पाहिजे मला सांगा. आउटपुट काय यायला पाहिजे? ए इक्वल्स टू स्ट्रिंग 10 आहे, बरोबर की नाही? 10 आहे. सो व्हॉट विल बी द आउटपुट? पायथॉन 10 आउटपुट नाही येणार. इथं एवढं लक्षात ठेवा, हा जो टाईप जो आहे ना, आपण हा टाईप फंक्शन यूज केलेला आहे. टाईप, हा टाईप जो फंक्शन आहे हे काय काम करतं तुमचं? त्याचा डेटा टाईप कुठला आहे? आता बघा इथं 10 चा डेटा टाईप काय आहे? इंटिजर आहे, बरोबर. पण मी डबल कोट लावले, डबल कोट लावल्यावरती काय होतं? स्ट्रिंग होती ना. दॅट्स वाय इथं काय आलं? स्ट्रिंग. आउटपुट इथं चेक करा एकदा. समजतंय का? हे जे टाईप फंक्शन जे आहे, हे टाईप फंक्शनचं काम काय? डेटा टाईप चेक करणे, ना की त्याची व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू आहे 10, बरोबर. त्याच्यामुळे इथं 10 यायला पाहिजे नाही. इथं टाईप दिलाय आपण. टाईप का दिलाय? त्याचा डेटा टाईप चेक करायला, म्हणून. क्लिअर आहे? लेट्स सपोज की आता काय येईल इथे? व्हॉट इज दिस? विच सिंटॅक्स इज दिस? दिस इज अन ॲरे, बरोबर. तुमच्या भाषेत आपण म्हणू की याला ॲरे म्हणू, बट पायथॉनच्या भाषेमध्ये याला काय म्हणतो आपण? लिस्ट म्हणतो. बघा इथे काय आलं? लिस्ट. ठीक आहे. आता सिम्पली आपण याला काय करू? कर्ली ब्रेसेस देऊ. काय केलं मी? कर्ली ब्रेसेस दिले. आणि एकदा आपण चेक केलं. दिस इज कॉल्ड एज सेट. आय गेस ऐकलं असेल तुम्ही पायथॉन मध्ये, लिस्ट, सेट, टपल. टपल पण असतात काही, राईट. पण आता याचा डेटा टाईप काय झाला? सेट झाला. आता सिम्पली आपण ह्या टाईपला काढूया आणि मग परत तुम्हाला विचारतो की क्वेश्चन. ठीक आहे. आता मला सांगा, आउटपुट आता डायरेक्ट तुमची 1 2 3 जे आहे कर्ली ब्रेसेस मध्ये टाकलेलं ते येणार आहे, बरोबर. आता मला इथं सांगा 12.23, सॉरी 12 प्लस 23. आता काय आउटपुट येईल रे? मला सिंपल सांगा चला. आउटपुट काय येणार आता? सुप्रिया केदारी. आउटपुट काय येईल? सिम्पली मी काय केलंय? प्लस लावलंय, बरोबर. तर काय होईल? आउटपुट काय येणार त्याचं? 23 प्लस 12 किती? किती? 35. राईट, राईट. आता लेट्स सपोज की 35 आन्सर आलं, राईट. आता किती येणार? काय केलंय? आता किती आउटपुट येईल? सेमच येईल नक्की. अमृता लेंगरे, काय आउटपुट येईल? आउटपुट काय लिहायचं? बघायचं आउटपुट काय येतंय. हे तुमचं आउटपुट चुकलेलं आहे. मगाचं आउटपुट बरोबर आलं, पण आताचं आउटपुट चुकलेलं आहे. काय म्हणतंय बघा, अनसपोर्टेड ऑपरेंड. काय म्हटलं? अनसपोर्टेड ऑपरेंड प्लस, काय म्हणतंय? प्लस. हे ऑपरेंड सपोर्टच नाही करत. का? कारण की हा स्ट्रिंग आहे.
आणि हा काय इंटिजर आहे, म्हणून याला असं सपोर्ट नाही करणार. ठीक आहे, समजलं का? आता परत आपण एकदा ट्राय करूया. ठीक आहे, 34.23 करू आपण. आता काय आउटपुट आहे? हॅलो, बोला की. पॉइंट मध्ये येईल, राईट. ठीक आहे, एकदा ट्राय करूया आपण. 46.23, राईट. बरोबर झालं. ठीक आहे, इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा, म्हणजे आता हे न्यूमेरिकल मध्ये काय करते ते प्रॉपरली वर्क करते, बरोबर. पण जर आपल्याकडे स्ट्रिंग आला, स्ट्रिंग आल्यावरती काय करतं? वर्क नाही करत आहे. सिम्पली आपण आता याला काय करूया, असं ट्राय करूया. वेल, नाईन्टीन प्लस 20. आता किती आन्सर येईल मला सांगा. किती बघायचं? किती आन्सर आला? 1920. दिस इज अन स्ट्रिंग, बरोबर. नंबर आहे का हा? हा नंबर आहे का? नाही. का नंबर नाहीये? कारण की डबल कोट आहे त्याला, बरोबर. डबल कोट कधी असतो? तो स्ट्रिंग जेव्हा असतो त्या टाइमला. आणि स्ट्रिंगचं कधीही ऍडिशन होत नाही. काय? स्ट्रिंगचं कधीही ऍडिशन होत नाही. काय होतं? कॉन्कॅटिनेशन होतं. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय? एकत्र करतं. म्हणजे 19 आणि 20 ला जशाच तसं त्याने काय केलं? एकत्र करून प्रिंट केलं. समजलं? क्लिअर आहे या गोष्टी? आणि परत आपण जर केलं, काय म्हणते? कॉन्कॅटिनेट स्ट्रिंग टाइप एरर कॅन ओनली कॉन्कॅटिनेट विथ स्ट्रिंग नॉट विथ इंटिजर टू स्ट्रिंग. समजलं? म्हणून हे पण पॉसिबल होत नाही. इज दॅट क्लिअर टू यू, ऑल ऑफ यू? आता हे बघा, तुम्हाला काही टास्क आहे ते उद्याच्या याच्यामध्ये कव्हर अप करायचे. तुम्हाला काय काय करायचंय बघा. सिम्पली सगळ्यात पहिलं तुम्हाला VS कोड इन्स्टॉल करायचे. ठीक आहे, काय करणार आहे? VS कोड, व्हिज्युअल स्टुडिओ कोडला इन्स्टॉल करणार. ठीक आहे, पायथॉनला पहिले इन्स्टॉल करायचं. पायथॉन जे आहे, पायथॉन बघा, www.python.com वरती जा, .org वरती जा आणि इथून कुठलंही व्हर्जन तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, बघा, लेटेस्ट 3.14.5. आणि सिम्पली विंडोज साठी इन्स्टॉल करून घ्या. याची लिंक मी आता गुगल मीटला तुमच्या टाकतोय, बघा. आय गेस आली असेल. ठीक आहे, सो इथून तुम्ही पायथॉनला डाउनलोड करा आणि सेम व्हिज्युअल स्टुडिओ कोडला डाउनलोड करायचं. आणि आज आपण जे काही घेतलेलं आहे, ठीक आहे, काय काय घेतलं आपण टास्क? सिम्पली हिस्ट्री. हिस्ट्रीचं काही टेन्शन नाही घ्यायचं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्याचा फाउंडर कोण होता. ठीक आहे, त्याच्यानंतर सिम्पली आपण व्हेरिएबल जे आहे, ठीक आहे, व्हेरिएबलला आपण पाहिलंय, बट मी जास्त काही इन डेप्थ मध्ये सांगितलेलं नाही तुम्हाला. ठीक आहे, हिस्ट्री, व्हेरिएबल आणि सिम्पली प्रिंट स्टेटमेंट, एवढं आज आपण फक्त पाहिलेलं आहे. आता याच्यावरती तुम्हाला काय करायचंय? वॉक थ्रू घ्यायचा आहे. मी रेकॉर्डिंग पाठवणार आहे आजची. ठीक आहे, सो
हे मोबाईलवरती होईल का? नॉट पॉसिबल मोबाईलवरती होणं. पायथॉन हे जे आहे हे ओनली आणि ओनली डेस्कटॉपवरती वर्क करतं, ना की मोबाईलवरती. ठीक आहे. जर तुला मोबाईलवरती कंपाईल करायचं असेल तर पायथॉन कंपायलर्स म्हणून इथं असतील. बट तुला मग नेक्स्ट टाइम जे आहे पुढे रोबोटिक्स मध्ये जाणार आहे, ML इंजिनिअरिंग मध्ये, राईट, ML करणार आहे. सो त्या टाइमला तुला काय करायला लागेल, ऑब्विसली डेस्कटॉपवरती शिकवायला लागेल. पण आता तू जे आपले प्रोग्राम्स आहेत, राईट, ते करू शकतो. programmings.com बघ, लिंक शेअर केलेली आहे तुम्हाला दोन्ही पण याला, गुगल मीटला विथ याला पण शेअर केलेली आहे. ठीक आहे, दोन्ही साईडला केलेली आहे. सो यू कॅन विजिट दॅट. ठीक आहे, आणि इथून तुम्ही सिम्पली काय करू शकता, रन करू शकता तुमचे कोड. ठीक आहे, बघा आता इथं सिम्पली कोड टाईप करा, रन बटन वरती क्लिक केलं का आउटपुट तुम्हाला इथं लगेच जनरेट करून येईल. क्लिअर आहे? तुम्हाला ऑनलाईन कंपायलर्स आहेत, पण हे जे आहे हे बेनिफिशियल तुम्हाला मोबाईलवरती होऊ शकतं. बट माझं रिकमेंडेशन असेल की तुम्ही हे सगळं जे काय आहे तरी डेस्कटॉपवरती काम केलं पाहिजे. ठीक आहे, एवढ्या ज्या काही गोष्टी आहेत हे तुम्हाला लर्न करायचे ते, आणि बाकीचं मग आहे जे आपण उद्या करूया. ठीक आहे, कोणाला काय डाऊट?